Hello everyone. In last lecture we have discussed about the frictions. Okay, few parts of friction is also covered. The Coulomb's law in friction also discussing in last lecture. In today's lecture we have to discuss about the ladder friction and wedge friction. Okay, before this I will just revise all these terms. Okay, so first of all we will discuss about the Coulomb's law. In Coulomb's law there are two types of friction. First one, that is static friction. Second one, that is kinetic friction. Okay, in Coulomb's law the limiting friction, that is FL, is directly proportional to the normal reactions. Okay, as we know, means limiting frictional force is directly proportional to the normal reactions in Coulomb's law. Okay, for static friction formula is FL is directly proportional to mu s into nr. Second one, that is FL is directly proportional to the mu k into nr. What is mu s? It is nothing but the coefficient of friction for static friction. What is mu k? That is coefficient of friction for the kinetic friction. Okay, so these two terms which are most important for friction. Okay, in total friction topic these two formulas are going to repeat. Okay, या फ्रिक्शन टॉपिकमध्ये हे दोन्ही जे फॉर्म्युलेज आहे ते खूप जास्त रिपीट होणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट टर्म होती आपली अँगल ऑफ फ्रिक्शन. ओके, सपोज लेट अस कन्सिडर ब्लॉक. हा ब्लॉक आपण कन्सिडर केला, एक ब्लॉक कन्सिडर केला आपण. त्याचं वेट काय, त्याचं सेल्फ वेट आहे डब्ल्यू. दाखवलं आहे बघा तुम्हाला या ठिकाणी. त्याचं सेल्फ वेट काय दिलं आहे तुम्हाला, डब्ल्यू दिलेलं आहे. ठीक आहे, आणि बघा जसं तुमचं वेट येतं, सपोज वेट किती होतं आहे डब्ल्यू, डाऊनवर्ड डिरेक्शननी चालेल. रिॲक्शन कशी असते, ऑलवेज इन अपोजिट डायरेक्शन, दॅट इज नॉर्मल रिॲक्शन. ती काय म्हटली आपण, एन आर. ओके, सपोज दिस ब्लॉक इज मुव्हिंग इन दिस डायरेक्शन. कोणत्या डायरेक्शन होतं आहे, या डायरेक्शननी तो ब्लॉक काय होतं आहे, मूव्ह होतं आहे. सो फ्रिक्शन ऑलवेज अपोजिट टू दी, फ्रिक्शन इज ऑलवेज अपोजिट टू दी. सो in this diagram the friction going in this direction means the force which is always as in such a direction. ओके, अशा डायरेक्शनने तुमचं काय असेल फोर्स, मग त्याच्यानंतर फ्रिक्शन काय असेल, इट इज ऑलवेज इन अपोजिट डायरेक्शन. बरोबर आहे, या टाईप बघितलं आपण. बट द अँगल ऑफ फ्रिक्शन इज द अँगल बिटवीन रिझल्टिंग रिॲक्शन. दिस इज रिझल्टिंग रिॲक्शन. ओके, दिस इज रिझल्टिंग रिॲक्शन अँड दिस इज दी नॉर्मल रिॲक्शन. ओके, ही कोणती आपली नॉर्मल रिॲक्शन जी अपवर्ड चाललेली, एन आर म्हणून मी तुम्हाला दाखवली. जस्ट लुक ॲट दिस. दिस इज अवर नॉर्मल रिॲक्शन. दिस इज अवर रिझल्टिंग, मीन्स रिझल्टंट ऑफ एफ एल अँड एन आर इज इन बिटवीन देम. तो याला आपण काय म्हणणार, आर म्हणणार. ठीक आहे, तो काय असतो आपली रिझल्टिंग रिॲक्शन. ती रिझल्टिंग रिॲक्शन आणि तुमचे एन आर जो असेल म्हणजेच नॉर्मल रिॲक्शन, त्याच्यामधला जो अँगल असेल त्याला काय म्हणणार आपण, अँगल ऑफ फ्रिक्शन म्हणणार. ठीक आहे, नेक्स्ट वन, अँगल ऑफ रिपोज. व्हॉट इज अँगल ऑफ रिपोज? सो वी विल डिस्कस अबाउट इट. इट इज डिनोटेड बाय थीटा. ठीक आहे, द मिनिमम अँगल ऑफ इन्क्लिनेशन ऑफ द प्लेन ॲट विच द ब्लॉक इम्पेंड्स इट्स मोशन बाय इट्स ओन वेट. म्हणजे काय, असा मिनिमम अँगल की ज्याने हा मिनिमम अँगल की ज्याने हा ब्लॉक त्याच्या स्वतःची वेटनी काय होणार आहे, स्लाईड होणार आहे. त्या अँगलला काय म्हणायचं आहे, थीटा. ठीक आहे, म्हणजे कोणताही ब्लॉक जर असेल त्याला किती अँगल आपण टिल्ट केला तर तो काय स्वतःच्या वेटनी काय झाला पाहिजे, स्लाईड झाला पाहिजे. त्या अँगलला आपण काय म्हणतो, थीटा म्हणतो. ऑलरेडी वी हॅव डिस्कस दिस सच अ टाईप ऑफ टर्म्स. ओके, आता सपोज आपण जर एखादा ब्लॉक घेतला, तो हॉरिझॉन्टल आहे, त्याला एखादा फोर्स मी अप्लाय केला. मी तुम्हाला फोर्सेस कसे कॅल्क्युलेट करायचे ते सांगते. सपोज हा ब्लॉक आहे, लेट अस कन्सिडर सच अ ब्लॉक ऑफ वेट डब्ल्यू. त्याचं वेट किती, डब्ल्यू आहे. ते कसं ॲक्ट होतं आहे, डाऊनवर्ड ॲक्ट होतं आहे. बरोबर आहे, इथं वेट कसं डाऊनवर्ड ॲक्ट होतं आहे. त्याला मी एक फोर्स अप्लाय केला आहे, दॅट इज पी. नेक्स्ट वन, देर इज, आता हे वेट कसं येते, डाऊनवर्ड येते. सो नॉर्मल रिॲक्शन ऑलवेज इन अपोजिट डायरेक्शन, एन आर या टाईप असणार. सो फोर्स कसं चालला आहे रे, या डायरेक्शनने. पी ह्या ब्लॉकला कसं ओढतो आहे, त्या डायरेक्शनला ओढतो आहे. ठीक आहे, सो फ्रिक्शनल फोर्स दॅट इज एफ एल इज ऑलवेज इन अपोजिट डायरेक्शन. हा इकडे चालला आहे, तर फ्रिक्शनल फोर्स कसा असेल, या टाईप असेल. म्हणून मी इथं काय दिलं आहे, त्याचं डायरेक्शन दिलं आहे. सो नॉर्मल रिॲक्शन कोणतीही जर असेल डायग्राम, सपोज तुम्हाला जर दिलेलं आहे या टाईप एखादा ब्लॉक दिलेला आहे, त्याला एक फोर्स पी अप्लाय केलेला आहे, तर ते तुम्हाला ड्रॉ करायला लावतील एफ बी डी. एफ बी डी म्हणजे काय असतं, फ्री बॉडी डायग्राम.
फ्री बॉडी डायग्राम म्हणजे काय असतं, त्यामध्ये या टाईपचे फोर्सेस दाखवायचे. कोणकोणते? त्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स दाखवायचे, त्यामध्ये नॉर्मल रिॲक्शन दाखवायची, त्या ब्लॉकचं स्वतःचं वेट मेन्शन करायचं. ओके, तर अशा डायग्रामला काय म्हणतात तुम्ही? ह्या डायग्रामला काय म्हणतात तुम्ही? फ्री बॉडी डायग्राम म्हणतात. काय म्हणतात? या टोटल डायग्रामला म्हणतात FBD म्हणतात. काय म्हणतात? FBD. ओके, सो ऑलवेज टेक केअर. अगेन, एखादा ब्लॉक जर टिल्टमध्ये असेल, सपोज एनी ब्लॉक इज इन अँगल डिरेक्शन, किंवा एखाद्या अँगलमध्ये तो काय झालेला आहे? टिल्ट झालेला आहे. सो हाऊ टू ड्रॉ FBD ऑफ दॅट? ठीक आहे, त्या ब्लॉकची आपल्याला FBD कशी ड्रॉ करू शकतो? हा ब्लॉक आहे, ठीक आहे, त्या ब्लॉकचं सेल्फ वेट असं. आता हा ब्लॉक कसा झाला आहे? टिल्टमध्ये, मग त्याचं सेल्फ वेट कसं असेल रे? ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल सेंटरलाच येणार, बरोबर आहे. हा त्याचा सेल्फ वेट W झाला. नेक्स्ट वन, त्याची नॉर्मल रिॲक्शन. आता हा ब्लॉक असा आहे आणि त्याची नॉर्मल रिॲक्शन कशी असेल? अशी बॉटमपासून असते, बरोबर आहे. ती बॉटम आपण कुठे दाखवली? टॉपला दाखवली. ह्या डायग्राममध्ये तुम्हाला नॉर्मल रिॲक्शन कुठे दाखवली? ती गोईंग अपवर्ड दाखवली, ठीक आहे. हा P फोर्स अप्लाय केलेला आहे आपण त्याला, एखाद्या ब्लॉकला काय दिलं आहे? P फोर्स अप्लाय केलेला आहे, ठीक आहे. आता यामध्ये बघा, सपोज हा आपण काय कन्सिडर केला? सपोज हा आपण त्याचा काय कन्सिडर केला? हा X ॲक्सिस कन्सिडर केला आणि हा काय कन्सिडर केला? Y ॲक्सिस, ठीक आहे. आता हा W वेट आहे बघा, हा जो W वेट ॲक्ट होतो आहे ते X ॲक्सिस सोबत काहीतरी अँगलवर असेल किंवा Y ॲक्सिस सोबत काहीतरी अँगलवर, बरोबर आहे. अकॉर्डिंग टू, आता आपण काय करतो? अशा फोर्सला काय करतो? रिझॉल्व करतो, बरोबर आहे. आता याचा अँगल कुठे आहे? थीटा सोबत आहे, सॉरी, हा Wचा अँगल कशासोबत आहे? Y ॲक्सिस सोबत आहे, ठीक आहे. सो W मेकिंग एन अँगल विथ Y ॲक्सिस. सो आपल्याला काय करावं लागेल? ते रिझॉल्व करावं लागेल. जर तुमच्या फोर्सचा ॲक्सिस, तुमच्या फोर्सचा अँगल ज्या ॲक्सिस सोबत असेल, विचेवर कोणत्याही ॲक्सिसला जर असेल, तर तुम्ही काय घेणार? तिथं W cos θ घेणार. तिथं काय घेणार? W cos θ. सपोज तुमचा अँगल जर X ॲक्सिसला जर असता, तर मग इथल्या रिझोल्युशनला तुम्ही काय घेतलं असतं? W cos θ. बट तुमचा अँगल कुठे आहे? Y ॲक्सिस सोबत, म्हणून तुम्ही काय घेतला? त्या ठिकाणी अँगल काय घेतला तुम्ही? W cos θ. ओके, आणि सेकंड वन काय असणार? W sin θ, ठीक आहे. आता तुम्ही लक्षात घ्या, एखादा ब्लॉक जो असेल, तो ब्लॉक आपल्याला कसं काढायचं? त्या ब्लॉकचं आपल्याला कोणकोणते फोर्स? याच्यामध्ये एक फोर्स बाकी आहे तुमचा. याच्यामध्ये कोणता फोर्स बाकी? आता हा F फोर्स इकडे चालला आहे ना, मग याच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स राहिला आहे. कोणता राहिला? FL, ठीक आहे, लक्षात घ्या. फ्रिक्शनल फोर्स. आता हा P फोर्स याला कुठे ओढतोय? इकडे ओढतोय, मग त्याचा फ्रिक्शनल फोर्स कुठे असेल? डाऊनवर्ड असेल, ठीक आहे. ऑलवेज फ्रिक्शन फोर्स इज कसा असतो? त्या जो फोर्स अप्लाय करतो त्याच्या काय असतो? अपोजिट असतो, ठीक आहे. अशा वेने तुम्ही काय करू शकता? एखाद्या ब्लॉकला काय करू शकता? रिझॉल्व करू शकता. ओके.